पुणे महापालिकेतील सत्ताधारी आघाडीत बिघाडी झाली आहे। महापालिकेतील राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। काँग्रेस नगरसेवकांच्या सह्यांचं पत्रच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवण्यात आलंय। महापालिकेतील पदांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झालाय। स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएल संचालक तसंच विविध समित्यांमधील पदांच्या वाटपात राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आलाय। तसंच राष्ट्रवादी मनसेसोबत हात मिळवणी करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय। तर काँग्रेसच शब्द पाळत नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय। काँग्रेसने साथ सोडल्यास इतर पर्याय खुले असल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिलाय। स्थायी समितीचं 4थं वर्ष आलेला शब्द पाळला गेला नाही, त्यावेळेला आम्ही त्यांना मतदान केलं, म्हणलं जाऊ दे। त्यानंतर मग पीएमपीएलचे सभासदाचा विषय आला, त्यावेळेला 1 वर्ष द्यायचं, त्यावेळेलाही शब्द पाळला गेला नाही। आणि आज उपसमितीचा विषय आल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे मनसेबरोबर आघाडी करून जे आमच्या वाटेची पद्धती मनसेला दिली। जर असं असेल, ओपनली जर मनसेबरोबर राहणार असेल, तर मग आमच्याबरोबर आघाडीमध्ये राहण्याचा काय अर्थ येत नाही। म्हणून एक विरोधी पक्ष नेता म्हणून, विरोधी पक्ष म्हणून आणि आम्हाला आमची स्वतंत्र भूमिका करता यावी म्हणून परवानगी देऊन पुणे शहरापुरती आमची पुणे महानगरपालिकेची युती संपुष्टात आणण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केली। नाही, याच्यामध्ये एक आहे की काँग्रेस पक्ष जर अशी भूमिका घेत असेल तर तो त्यांचा आताताई पण आहे। कारण 18 तारखेच्या पीएमपीएलच्या झालेल्या निवडणुकीमध्ये उलट काँग्रेसनी आम्हाला शब्द दिलेला असताना त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली आणि शिवसेनेला मतं टाकली त्यांनी। त्यावेळेस आम्ही कधीही नाही म्हटलं आमच्या नेत्यांना, प्रदेशाध्यक्षांना किंवा अन्य नेत्यांना की हे आपल्याला काँग्रेसबरोबर जी आपली आघाडी आहे ती तोडावी म्हणून आम्ही नाही म्हटलेलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।